Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया दशवन बीएमएस फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे एक इंटरेस्टिंग टॉपिक आणि ते म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम. आता रेस्पिरेटरी सिस्टम जर बघितलं मित्रांनो तर इन्सेशनच्या पॅटर्ननुसार हे 10 मार्क्ससाठी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि हे 10 मार्क्स तुमच्या हातातले गेले नाही पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हे काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी इंट्रोडक्शन आहे रेस्पिरेटरी सिस्टमचं तर ते आपण चालू करणार आहे. तर चला वळूया या रेस्पिरेटरी सिस्टमकडे. तर रेस्पिरेटरी सिस्टम इट इज अ स्ट्रक्चरली इट इज कन्सिस्ट ऑफ 2 पोर्शन्स, अपर रेस्पिरेटरी सिस्टम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टम. एक अपर रेस्पिरेटरी सिस्टम असते आणि एक लोअर रेस्पिरेटरी सिस्टम असते. त्यांनी ते डिवाइड केलेले आहेत आणि यांची मधलीच जी अशा पद्धतीने त्यांनी लाईन सांगितलेली की द लाईन ऑफ द डिमार्केशन बिटवीन दिस 2 रेस्पिरेटरी सिस्टम इज वोकल कॉर्ड. म्हणजे जे अपर रेस्पिरेटरी सिस्टम आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्यांच्या मधातलं जे डिमार्केशन लाईन आहे ते काय आहे, वोकल कॉर्ड आहे. म्हणजे एक सीमा काय आहे, वोकल कॉर्ड आहे. MCQ येते तर ते आपले MCQ हातातले गेले नाही पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता समोर आपल्याला त्यांनी सांगितलेले की अपर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कोणते कोणते ऑर्गन्स येतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर इट रेफर्स टू नोज, नेसल कॅव्हिटी, पॅरानेसल एअर सायनसेस, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स येतात. हे सर्व आपले नोज जे एक्सटर्नली आपल्याला दिसतात आणि जे इंटरनलीमध्ये येते जे की नेसल कॅव्हिटी, पॅरानेसल एअर सायनसेस, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स हे आतमध्ये आपल्याला जसं जसं आपण आतमध्ये जाईल तसं तसं आतमध्ये आपल्याला दिसते आणि तेच तुम्हाला मी इथं डायग्राममध्ये दाखवत आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता त्याच्यानंतर समोर त्यांनी सांगितलेले की लोअर रेस्पिरेटरी सिस्टम. लोअर रेस्पिरेटरी सिस्टम जर बघितलं इट रेफर्स टू ट्रकिया, ब्रॉन्कियल ट्री आणि लंग्स. हेच तुम्ही इथं डायग्राममध्ये दाखवत आहे. तर हे काळजीपूर्वक बघितल्याच्या नंतर आता हे दोन्ही स्ट्रक्चर्स बघितल्याच्या नंतर त्यांनी 2 पोर्शनमध्ये डिवाइड केलेलं आहे. पुन्हा 2 पोर्शन कसे कोणते कोणते सर, तर ते 2 पोर्शन आहेत. एक म्हणजे कंडक्टिव्ह सिस्टम, त्यालाच आपण कंडक्टिव्ह पोर्शन असे म्हणतो आणि दुसरं आहे ते म्हणजे रेस्पिरेटरी पोर्शन. आता कंडक्टिव्ह पोर्शनमध्ये काय होते, फक्त एअर आपल्या आतमधामध्ये नेऊन सोडते, त्यालाच आपण कंडक्टिंग असे म्हणतो. आणि मेन रेस्पिरेटरी जे होते ते रेस्पिरेटरी पोर्शनमध्ये होते. तेच आपण इथं यामध्ये बघणार आहोत. कंडक्टिंग पोर्शनमध्ये जर बघितलं तर त्यांनी अशा पद्धतीने सांगितले इट इज अ कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ connecting cavities and tubes like nose, pharynx, larynx, trachea, bronchioles and terminal bronchioles. म्हणजे ते काय आहे, एक प्रकारची एक सिरीज आहे आणि त्यांच्यामध्ये आहेत. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की ती नोजपासून स्टार्टिंग होते तर ते कुठपर्यंत नेते, टर्मिनल ब्रॉन्क्युल्सपर्यंत. आणि ते काय करतात, कंडक्टिंग पोर्शन्स आहेत. एवढं लक्षात ठेवा, नोजपासून स्टार्टिंग होईल कुठपर्यंत चालले, टर्मिनल ब्रॉन्क्युल्सपर्यंत चालले. त्यामध्ये कोणते कोणते येणार, नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता याच्यानंतर समोरचं नेक्स्ट पोर्शन आहे ते म्हणजे रेस्पिरेटरी पोर्शन आणि हेच आपलं रेस्पिरेशनचा एक्सचेंज पोर्शन आहे आणि तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इट इज अ कन्सिस्ट ऑफ दोज पोर्शन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम व्हेअर द एक्सचेंज ऑफ द गॅसेस बिटवीन टेक प्लेस. एक्सचेंज ऑफ द गॅसेस बिटवीन टेक प्लेस तेच इथं त्यांनी सांगितलेले की दॅट इज अ रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, अल्व्होलार डक्ट्स, अल्व्होलार सॅक्स अँड अल्व्होलाई. ओके, गॉट इट. तर ते काय म्हणतात की याच्यामध्ये जे त्यांनी मेन एक्सचेंज ऑफ गॅसेसचं पोर्शन जर बघितलं तर हा पोर्शन आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स येतात, अल्व्होलार डक्ट्स येतात, अल्व्होलार सॅक्स येतात आणि अल्व्होलाई येतात. हे मेन त्यांनी 2 पोर्शन्स केलेले आहेत. अशा पद्धतीने हे बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट होता. इंट्रोडक्टरी पार्ट आहे की नाही. तर आता तेच आहे, त्याच्यासमोर आपल्याला पहिलं ऑर्गन बघायचं आहे ते म्हणजे फॅरिंग्स. हे SCQचा पोर्शन आहे आणि काळजीपूर्वक बघा. तर फॅरिंग्स त्यांनी अशा पद्धतीने इंट्रोडक्शन सांगितलेले इट इज अ फंडल शेप, वाईड स्प्रेड, इट इज अ फंडल शेप, वाईड मस्क्युलर ट्यूब आणि इट इज अ पॅसेज ऑफ फॉर फूड अँड एअर ऑल्सो. ते एक असा पॅसेज आहे जे की आपल्याला एअर आणि फूडसाठी मेन ते पॅसेज वे आहे. कोण आहे, फॅरिंग्स. MCQमध्ये हमखास विचारतात आणि आपले MCQ गेले नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून ते पुढं म्हणतात की इट इज अ कॉमन मस्क्युलर ट्यूब फॉर द डायजेस्टिव्ह अँड रेस्पिरेटरी सिस्टम. इट इज ऑल्सो कॉमन मस्क्युलर ट्यूब आहे, कशासाठी, डायजेस्टिव्हसाठी सुद्धा आणि रेस्पिरेटरीसाठी सुद्धा. तर हे MCQसाठी विचारतात आणि हे इंट्रोडक्शन होतं फॅरिंग्सचं, तेच आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम सोपं आहे की नाही, समजले की नाही समजले, ए राजू समजले की नाही समजले. ठीक आहे, तर समोर बघूया आपण ते म्हणजे त्याची लोकेशन. त्याची लोकेशन जर बघितली इट इज अ बिहाइंड द नोज, नेझोफॅरिंग्स, माउथ, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. हेच तुम्हाला मी इथं त्यांची लोकेशन दाखवतो डायग्राममध्ये.
ठीक आहे. लोकेशन जर बघितले त्याच्यानंतर त्यांचे डायमेन्शन, त्याचा विस्तार कितीपूर्वक आहे, तर त्याचा विस्तार हे 12 लक्षात ठेवा मित्रांनो. 12 हे हमखास तुम्हाला खूप जागी दिसणार आहे. 10 आणि 12 सेंटीमीटर लॉंग ते जिथे जिथे येणार तिथे तिथे मी तुम्हाला सांगणार. तर हे काळजीपूर्वक बघा. आता त्यांचे डायमेन्शन जर बघितलं तर 12 सेंटीमीटर लॉंग, 3.5 सेंटीमीटर ब्रॉड ॲट द अपर पार्ट अँड 1.5 सेंटीमीटर ब्रॉड ॲट द लोअर पार्ट. त्यांनी काय सांगितलेलं की 12 सेंटीमीटर लॉंग हे लांबी असते, 3.5 सेंटीमीटर ब्रॉड ॲट द अपर पार्ट त्यांनी सांगितलेलं, आणि 1.5 सेंटीमीटर ब्रॉड ॲट द लोअर पार्ट. हे MCQ मध्ये येतात आणि हमखास विचारतात, तर लक्षात राहू द्या. ठीक आहे. डायमेन्शन झाल्याच्या नंतर नेक्स्ट आपला मस्ट नो पॉईंट आहे ते म्हणजे त्याचे बाउंड्रीज. डू यू नो बाउंड्रीज? त्यांचे विस्तार आपल्याला किती म्हणजे त्यांचे बाउंड्रीज आपल्याला काय काय येतात, त्यांच्या समोर, आजूला, बाजूला, आहे की नाही. जसे की आपण क्लासमध्ये बसलो तर आपण समोरच लक्ष देतो का? नाही. आपल्या साईडला कोण आहे, आपल्या समोर कोण आहे, आपल्या मागं कोण आहे, आपल्या वरती कोण आहे आणि आपल्या खालती कोण आहे की नाही. अशा पद्धतीने सर्वकडे आपली नजर असते. त्याच पद्धतीनं या फॅरिंग्सच्या आजूबाजूला कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, काय काय ते आपल्याला गोष्टी सांगितलेले. जसे की सुपेरियरली इट इज अ बेस ऑफ अ स्कल असते. इन्फेरियरली काय असते? ओसोफेगस ॲट द लेवल C6 वर्टिब्रा असते. इन्फेरियरली लक्षात ठेवा, इन्फेरियरली असते. पोस्टेरियरली जर बघितलं तर प्री व्हर्टिब्रल फॅशिया असते. हे MCQ मध्ये एकदा आलेले पोस्टेरियरली फॅरिंग्सचं, तर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर अँटेरियरली जर बघितलं तर नॅसल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी आणि लॅरिंग्स असतात. अशा पद्धतीने त्यांनी बाउंड्री सांगितलेले आहेत. आणि ऑन ईच साईड इट इज कम्युनिकेट्स विथ द मिडल इयर कॅव्हिटी थ्रू ऑडिटरी ट्यूब. ऑडिटरी ट्यूबला इस्टेचियन ट्यूब असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि हे अशा पद्धतीने त्यांनी बाउंड्री सांगितलेली आहे. सुपेरियर, इन्फेरियर, पोस्टेरियर, अँटेरियर ऑन ईच साईड. इथपर्यंत समजलं. आता हे होतं जस्ट इंट्रोडक्शन ऑफ फॅरिंग्स. आता याच्यासमोरचं आपण समोर बघूया. तर आता आपल्याला समोर जर बघितले मित्रांनो, तर समोर आपल्याला येते ते म्हणजे पार्ट्स ऑफ द फॅरिंग्स आहे. आता इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. कोणते कोणते पार्ट्स येतात? नॅझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. तर आता नॅझोफॅरिंग्स जर बघितलं मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलेले तर ते बघूया. तर ते म्हणतात की इट ट्रान्समिट्स ओनली एअर. इट इज द कंटिन्युएशन ऑफ द नॅझल कॅव्हिटी. इट ट्रान्समिट्स ओनली एअर. फक्त ते काय ट्रान्समिट करू शकतात? एअर ट्रान्समिट करू शकतात. आणि ते नेझल कॅव्हिटीचं कंटिन्युएशन आहे. म्हणजे त्याच्यानंतर कोण राहणार? नेझल कॅव्हिटी राहणार. तर हेच तुम्हाला तिथं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत समजलं. आता त्याच्या समोर त्यांनी सांगितलेले ओरोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स जर बघितलं मित्रांनो, इट ट्रान्समिट्स बोथ फूड अँड एअर. म्हणजे ते बोथ फूड आणि एअर हे दोन्ही ती ट्रान्समिट करू शकते. अशा पद्धतीने त्यांनी ओरोफॅरिंग्सबद्दल सांगितले. नंतर ते मेन पार्ट लॅरिंगोफॅरिंग्स. आता लॅरिंगोफॅरिंग्स जर बघितलं, इट इज इन्फेरियर टू ओरोफॅरिंग्स अँड बिहाइंड लॅरिंग सांगितलेले. इन्फेरियर म्हणजे खालच्या बाजूला, इन्फेरियर ऑफ ओरोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्सच्या खाली राहणारा, आणि बिहाइंड द लॅरिंग्स, लॅरिंग्सच्या पाठीमागे राहणारा. एवढं लक्षात ठेवा. लॅरिंगोफॅरिंग्सची त्यांनी पोझिशन सांगितलेली. ठीक आहे. लोकेशन, इट डायरेक्ट्स ट्रान्समिट्स एअर अँड इंजेस्टेड फूड इन टू द रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह पॅसेज. आता एअर कशामध्ये ट्रान्सफर करणार? रेस्पिरेटरीमध्ये. आणि इंजेस्टेड फूड कशामध्ये करणार? डायजेस्टिव्ह पॅसेजमध्ये. अशा पद्धतीने त्यांनी ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स आणि नेझोफॅरिंग्स तिन्ही फॅरिंग्सच्या बद्दल सांगितलेले. ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि हे जसंच तसंच पेपरमध्ये लिहायचं. MCQला येते आणि जसं तसं लिहायचं. ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं का? हे हलकुरे समजलं की नाही समजलं? आता समोर आहे ते म्हणजे ब्लड सप्लाय. ब्लड सप्लायमध्ये जर बघितलं मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला असेंडिंग फॅरेंजियल ब्रांच ऑफ एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी. कॅरोटिड आर्टरीची जी ब्रांच आहे त्यांच्यामधली असेंडिंग फॅरेंजियल ब्रांच हे ब्लड सप्लाय मेन करते. हे लक्षात ठेवा. काही नाही आठवलं, फक्त हे तरी लक्षात ठेवा कमीत कमी. टॉन्सिलर ब्रांचेस ऑफ द फेशियल आर्टरी. फेशियल आर्टरीमधली टॉन्सिलर जी ब्रांच आहे ती यामध्ये फेशियल आर्टरीचे ते ब्लड सप्लाय करते. त्याच्यानंतर डॉर्सल लिंग्वल ब्रांचेस ऑफ लिंग्वल आर्टरी, म्हणजे लिंग्वल आर्टरीची जी डॉर्सल लिंग्वल ब्रांच आहे ती तिथं ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर मॅक्झिलरी आर्टरीची ग्रेटर पॅलेटिन ब्रांच हे ब्लड सप्लाय करते. कोणाला? फॅरिंग्सला. इथपर्यंत समजलं. हे होतं ब्लड सप्लाय. हे जस्ट वाचायचं पोर्शन आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर वेनस ड्रेनेज जर बघितलं तर इथं आपल्याला फेशियल वेन आणि इंटरनल जुगुलर वेन जे की आपल्या इथं प्रेझेंट राहते. इंटरनल जुगुलर वेन. तर हे वेनस ड्रेनेज त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की लिम्फॅटिक ड्रेनेज. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये जर बघितलं तर रेट्रो फॅरेंजियल डीप सर्वायकल लिम्फ नोड्स. रेट्रो म्हणजे पाठीमागे. रेट्रो म्हणजे काय? पाठीमागे. रेट्रो फॅरेंजियल डीप सर्वायकल लिम्फ नोड्स त्यांनी सांगितलेलं, म्हणजे पाठीमागे राहते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नर्व सप्लाय जर बघितलं मित्रांनो, त्यांच्या नावातच आन्सर आहे त्यांचं. आता वेगसचीच ब्रांच फॅरिंग्सच्याच नावानं
लक्षात ठेवायचं फॅरेंजियल ब्रांच ऑफ वेगस नर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅरिंग्सचे नावानं फॅरेंजियल ब्रांच ऑफ ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, हे दोन्ही नर्व फॅरिंग्सच्या नावानं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ही एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रॅनियल ॲसेसरी नर्व त्यांनी सांगितलेले आणि नंतर लेसर पॅलेटिन नर्व, अशा पद्धतीने त्यांनी 4 नर्व सांगितलेले. त्याच्यामधल्या 2 नर्व तर तुम्हाला यायला पाहिजे पेपरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये जर बघितलं, एक शेवटचा मुद्दा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अप्लाइड ॲनाटॉमी म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर फॅरेंजायटिस जर बघितलं, ITIS लागला तर इन्फ्लामेशन कशाचा, फॅरिंग्सचा, तेच इथं सांगितलेले. इन्फ्लामेशन ऑफ द फॅरिंग्स इज नोन एज फॅरिंगायटिस, आहे की नाही. मग ते फॅरिंगायटिस म्हणजेच इन्फ्लामेशन ऑफ फॅरिंग्स त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर ॲडेनॉइड्स. आता ॲडेनॉइड्स ही एक कंडिशन आहे मित्रांनो, जे की पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे आणि ज्यांच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, एनलार्जमेंट ऑफ द नेसोफॅरेंजियल टॉन्सिल प्रेझेंट इन द नेसोफॅरिंग्स त्यांनी सांगितलेलं. म्हणजे जे नेसोफॅरेंजियल टॉन्सिल असतात ते नेसोफॅरिंग्समध्ये एनलार्ज होऊन जातात, म्हणजे मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यालाच आपण ॲडेनॉइड्स असे म्हणतो. अशा पद्धतीने त्यांनी ॲडेनॉइड्सची डेफिनेशन केलेली, ते पण मस्त लक्षात राहू दे. आता हे दोघं तर तुम्हाला लहानपणापासून सवय, सर्दी खोकला लहानपणापासून होतं, आहे की नाही. तेच मग टॉन्सिलिटीज म्हणजे ITIS लागले. पॅलेटिन टॉन्सिल आर प्रेझेंट इन ओरोफॅरिंग्स आर द साईट ऑफ द फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स स्पेशली इन चिल्ड्रन. जे पॅलेटिन टॉन्सिल असतात मित्रांनो, ते फ्रिक्वेंटली इन्फेक्शन होऊन जातात, बॅक्टेरिया होऊन जातात, कारण की ते ओरोफॅरिंग्समध्ये प्रेझेंट असतात आणि तेच मोस्टली चिल्ड्रनमध्ये तिथं जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन होते. आणि त्याच्यासाठी उपाय जर बघितलं तर टॉन्सिलेक्टॉमी लागला तर रिमूव्ह करायचं. कशाचं, सर्जिकल रिमूव्हल ऑफ पॅलेटिन टॉन्सिल सर्जिकल रिमूव्ह करायचं, त्यालाच आपण टॉन्सिलेक्टॉमी असे म्हणतो. अशा पद्धतीने हे फॅरिंग्स तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे सर्व एकदम व्यवस्थितपणे रिस्पेक्टिव्हली तुम्हाला आदरपूर्वक समजलेलं असेल आणि आशा करतो की याच्यामध्ये जर काही अडचण असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये जर समजा काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच.